श्री गुरुदेव दत्त मित्रांनो नमस्कार. आपण पुण्यातील नवनाथांच्या विविध स्थानांचं दर्शन करत आहोत आणि आज मी आलो आहे रास्ता पेठेतील भगवान मच्छिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये. रास्ता पेठेतील बडोदा बँकेजवळ ताराचंद हॉस्पिटल रोडला देवांचं हे स्थान आपल्याला बघायला मिळतं. देवांचं हे स्थान अतिशय जुनं आहे. या ठिकाणी आधी छोटंसं मंदिर होतं, छोटंसं स्थान होतं, पण देवांच्या सेवेकरांनी, भक्तमंडळींनी मिळून या स्थानाचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिराला एक नवीन स्वरूप प्राप्त झालं. आपण बघू शकतो इथे देवांच्या पादुका, देवांचं मूळ स्थान, देवांचा विग्रह आणि सुंदर असा नवनाथांचा फोटो आपल्याला दर्शनासाठी आहे. देवांच्या या स्थानाचं फार महात्म्य आहे. हे स्थान अत्यंत जागृत मानलं जातं. रास्ता पेठेतील अनेक नाथभक्त इथे नित्य दर्शनाला येत असतात. काही भजनी मंडळ इथे भजनही करत असतात. तर असं हे देवांचं स्थान रास्ता पेठेच्या अगदी मध्यवर्ती वस्तीमध्ये मूळ रस्त्याला लागून आहे. या मंदिराच्याच बाजूला आपल्याला सूर्यमुखी मारुती मंदिरही बघायला मिळतं. हे मंदिरही अत्यंत जागृत आहे. या मंदिरामध्ये देवांची पूर्वाभिमुख मूर्ती आपल्याला दर्शन देते. देवांचं स्वरूप अत्यंत गोंडस आणि अत्यंत गोड आहे. हे मंदिर पुण्यातील अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे. रास्ता पेठेतील अनेक लोक इथे देवांच्या दर्शनाला येत असतात. आपण जेव्हा गाभाऱ्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला मारुतीराय आणि गणपती बाप्पा एकाच ठिकाणी दर्शन देतात. एकाच गाभाऱ्यामध्ये आपल्याला इथे भगवान मारुतीराय आणि त्यांच्या बाजूला भगवान गणपती बाप्पा दर्शन देतात. एकाच गाभाऱ्यामध्ये हे दोनही दैवत असणं हा एक दुर्मिळ योग आहे आणि हे दर्शन आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं. तर असं हे भगवान मारुतीरायांचं, भगवान गजाननांचं आणि भगवान मच्छिंद्रनाथांचं अतिशय सुंदर असं जागृत असं पुण्यातील स्थान. तर रास्तापेठेमधील हे देवांचं स्थान आपण नक्की बघा. आपल्याला नक्कीच इथे आनंद आणि देवांची कृपेची अनुभूती येईल. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.